UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येत्या 15 दिवसात आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांसह भरत गोगावलेंचा दावा। मवियासह महायुतीमध्ये जागावाटपावरून हालचाली सुरू। अजित पवार गट महायुतीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापलं जाणार नाही। देवगिरीवरच्या बैठकीमध्ये हमी। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर मवियाची खलबतं। मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागावाटप बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्रामधील 209 जागांवर महायुतीसाठी अनुकूल वातावरण। स्ट्राईक रेट आणि जिंकण्याच्या शक्यतेवर जागावाटप होणार। शिंदेगडाचे प्रवक्ते किरण सोनावणेंची माहिती। सांगलीमध्ये 4 ऑक्टोबरला पवार आणि गडकरी एकाच मंचावर येणार। मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात दोघे एकत्र येणार। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचं विधेयक सादर करणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, पण आधी महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या। त्याचा संबंध थेट सामान्य माणसांच्या प्रश्नांशी असतो। राज ठाकरेंची ट्विट करत सरकारकडे मागणी। अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण। हृदयविकारानं नव्हे तर अवयवांना इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर। राहुल गांधींनी ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मनामध्ये भीती निर्माण केली। माझ्यापेक्षा राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अनिल बोंडे आक्रमक। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।